श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. डोळे मिटून घे. आजचा दिवस कसाही गेला असो, तो आता संपला आहे. तू आता अंथरुणावर पडला आहेस. तुझ्या आजूबाजूला शांतता आहे, पण तुझ्या मनात मात्र विचारांचं चक्र सुरू आहे. तुला वाटतंय ना की उद्या पुन्हा तोच संघर्ष, तीच धावपळ आणि तेच टेन्शन असेल? नाही बाळा, आज तू झोपण्यापूर्वी हा संदेश ऐकतो आहेस. हा तुझा योगायोग नाही, हे तुझं प्रारब्ध आहे. तू आज हे शब्द ऐकण्यासाठी निवडला गेला आहेस, कारण उद्याचा सूर्य तुझ्या आयुष्यात एक अशी बातमी घेऊन येणार आहे जिची तू गेली कित्येक वर्ष वाट पाहत होतास. उद्याचा दिवस तुझ्यासाठी सोन्याचा का आहे? तुला वाटतंय का की मी फक्त तुला धीर देण्यासाठी हे बोलतोय? नाही, उद्याच्या दिवसात एक असं रहस्य दडलं आहे जे तुझ्या कष्टाचं सोनं करणार आहे. तू जो आजवर अपमान गेलेला आहेस, जे कष्ट उपसले आहेस, त्या सर्वांचा मोबदला देणारी वेळ उद्याच्या पहाटेच्या पहिल्या किरणासोबत तुझ्या घरात प्रवेश करणार आहे. तू फक्त शांत चित्ताने हे ऐक, कारण आजची ही रात्र तुझ्या आयुष्यातील दुःखाची शेवटची रात्र ठरणार आहे. आता तुझ्या मनात उत्सुकता असेल की स्वामी, उद्या नक्की काय घडणार? नीट ऐक, उद्याचा दिवस सोन्याचा आहे, कारण उद्या तुझे रखडलेले नशीब पुन्हा एकदा वेग घेणार आहे. उद्या तुला धनाच्या बाबतीत एखादा असा मार्ग गवसेल जिथे तू आजवर कधीच लक्ष दिलं नव्हतं. ज्या पैशांसाठी तू चिंतेत होतास, त्या पैशांची सोय होण्याचे संकेत तुला उद्या दुपारपर्यंत मिळतील. ज्या लोकांनी तुला शून्य मानलं, जे तुझ्यावर हसले, त्यांच्यासमोर तुझी मान ताठ होईल. अशी घटना उद्या घडेल. सोन्यासारखी झळाळी तुझ्या चेहऱ्यावर येईल, कारण तुझ्या कर्तृत्वाचा स्वीकार उद्या जगाला करावा लागेल. उद्याचा दिवस सोन्याचा असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे उद्या तुला एक निर्णय घ्यायचा आहे. तो निर्णय घेताना तुला माझं मार्गदर्शन मिळेल आणि माझ्या मनावरचं आणि तुझ्या मनावरचं गेल्या कित्येक वर्षांचं ओझं क्षणात नाहीसं होईल. बाळा, उद्याचा दिवस सोन्याचा आहे, कारण उद्या तुझा आत्मविश्वास पुन्हा जागा होणार आहे. जो स्वतःला जिंकतो तो जगाला जिंकतो, आणि उद्या तू स्वतःवर विजय मिळवणार आहेस. हा सोन्याचा दिवस पदरात पाडून घेण्यासाठी तुला आता काय करायचं आहे? नीट ऐक आणि मगच शांतपणे झोप. तू आता झोपताना तुझे सर्व प्रश्न, तुझे सर्व प्रॉब्लेम्स आणि तुझ्या सर्व चिंता माझ्या चरणाशी सोडून दे. मी समर्थ आहे ना, मग तू का काळजी करतोस? तुला ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी तुझं मन दुखावलं, त्या सर्वांना आत्ता या क्षणी माफ कर. जेव्हा तू मनातून मोकळा होतोस, तेव्हाच तुझ्या आयुष्यात नवीन सुखासाठी जागा तयार होते. डोळे मिटून फक्त असा विचार कर की उद्याचा दिवस खूप आनंदाचा आहे. तू खूप खुश आहेस. तुला हवी असलेली बातमी मिळाली आहे. हे चित्र मनात घेऊनच तुला झोपायचं आहे. बाळा, तुझी ही मानसिक स्थितीच उद्याच्या सोन्याच्या दिवसाला आकर्षित करणार आहे. तू फक्त पाऊल उचल. तुला सावरणारा हात माझा असेल. बाळा, आता झोपताना एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा मी तुला म्हणतो की उद्याचा दिवस सोन्याचा आहे, तेव्हा त्यावर संशय घेऊ नकोस. तुझ्या संशयाची एक ठिणगी तुझ्या विश्वासाचा डोंगर जाळून टाकू शकते. उद्या सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तुझ्या आयुष्यात जे काही घडेल ते माझ्या नियोजनानुसार असेल. एखादी छोटी अडचण आली तरी घाबरू नकोस, कारण सोन्याला शुद्ध करण्यासाठी अग्नीतून जावं लागतं. ती अडचण म्हणजे तुझ्या यशाची पायरी असेल. तू फक्त म्हण, माझ्या स्वामींनी सांगितलंय, आजचा दिवस माझा आहे.